कुंभ राशी 2025मध्ये शनीची साडेसातीमुळे या गोष्टी घडणारच. कुंभ राशींच्या लोकांना शनीची साडेसाती चालू आहे. पण जरी साडेसाती चालू असली ना तरीसुद्धा 2025 या वर्षामध्ये काही चांगल्या गोष्टी कुंभ राशींच्या बाबतीत घडणार आहेत. काही दिलासादायक या गोष्टी कुंभ राशींना अनुभवता येणार आहेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि काय काय घडणार आहे 2025मध्ये कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि शनीच्या साडेसातीचा उपाय केव्हा आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. कुंभ राशींच्या लोकांचे प्रत्येक गोष्टींच्या खोलाशी जगण्याची वृत्ती त्यांना यश मिळवून देते. पण याच कुंभ राशीला सध्या साडेसाती चालू आहे 2022मध्ये आणि साडेसाती संपणार आहे 2027मध्ये. म्हणजेच मार्च 2025 पासून त्याचा साडेसातीचा कार्यकाळ आहे. साडेसाती आहे म्हटल्यावर काही अडचणी तुम्हाला अनुभवायला येतच असतील. जसं खूप खर्च होणे, खास करून आरोग्याच्या समस्या, या काही गोष्टींनी तुम्ही थोडे वैतागलेले असणार हे नक्कीच. तरीसुद्धा 2025 हे वर्ष चांगले ग्रहमान तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. साडेसातीत काही दिलासादायक घटना तुमच्यासाठी 2025मध्ये काही घटना घडू शकणार आहेत. तर त्या घटना कोणत्या आहेत आणि त्या जाणून घेऊया. पण तुम्हाला जर साडेसातीचा त्रास होत असेल तर तुम्ही कुठले उपाय करायला हवेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. त्याआधी बोलूया कुंभ राशींच्या 2025मध्ये असणाऱ्या आर्थिक स्थितीबद्दल. आर्थिक बाबतीत चांगली बातमी आहे. कुंभ राशींच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष लाभाचे आहे. खास करून 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान काही मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात. त्याचबरोबर 14 जून ते 15 जुलैच्या दरम्यान जरा आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागू शकते. पण साधारण विचार करता हा महिना तुमच्या आर्थिक स्थितीसाठी चांगला असणार आहे. त्याचबरोबर यावर्षी म्हणजे 2025मध्ये तुम्ही जमीन खरेदी किंवा घर खरेदी करण्याची सुद्धा शक्यता आहे. चांगल्या कामावर पैसा खर्च होणे हे सुद्धा तितकंच खरं आहे. 2025 या वर्षात जर सारासार विचार केला तर आर्थिक प्रगतीचे हे वर्ष म्हटलं पाहिजे. आता आपण बोलूया करिअरच्या बाबतीत. ग्रहमान असं काय दाखवत आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी. करिअरच्या दृष्टिकोनातून 2025 हे वर्ष चांगले असणार आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे. खास करून नोकरीत प्रदेशात जाण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा नोकरी बदलण्याची संधी मिळतील. म्हणजेच एखादी संधी समोर येऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित आहेत त्यासाठी हे वर्ष निश्चितच चांगलं असणार आहे. ऑफिसमध्ये तुमची लोकप्रियता वाढणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नोकरीमध्ये तुमच्या मेहनतीचे अनुकूल परिणाम तुम्हाला 2025मध्ये मिळताना दिसतील. पण त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला तुमच्या बोलण्याच्या पद्धती जरा सुधारणा करावी लागेल. तुमचं संभाषण कौशल्य वाढवावे लागेल. कारण ज्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांसोबत, ऑफिसमधल्या कलिगसोबत चांगले संबंध राहते आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक वातावरण मिळेल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलताना शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करा. लहान लहान गोष्टीवरून जॉबमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांभाळून पाऊल टाकण्याची गरज आहे. नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्या बाबतीत हे वर्ष नक्कीच तुम्हाला मदत करेल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निश्चितच मेहनत करावी लागेल. पण मेहनतीचे फळ मिळेल हे लक्षात ठेवा. आता आपण वळूया व्यवसाय धंद्याकडे. वर्ष व्यावसायिकांना चांगले परिणाम देणारे दिसते. खास करून मेहनत आणि योजनाबद्ध पद्धतीने तुम्ही काम केलं तर त्याचे खास अनेक परिणाम तुम्हाला मिळतील. कामांमध्ये काही अडचणी जाणवतील. जसे की बऱ्याच दिवसांपासून एखादे काम अडलेले किंवा ते होत नाहीये असा अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत साडेसातीमुळे आला असेल. पण तुम्ही मेहनत करत राहिलात तर हे वर्ष तुम्हाला त्या बाबतीतही चांगले परिणाम देऊ शकते. आता आपण बोलूया
कौटुंबिक बाबींबद्दल. आता कौटुंबिक बाबींबद्दल अशी जी लोक आहेत, कुंभ राशींच्या ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जातात, ज्यांचं यंदा कर्तव्य आहे असे डिक्लेअर आहे, त्या लोकांसाठी 2025 हे वर्ष चांगले ठरू शकते, चांगले परिणाम देऊ शकते. खास करून मनासारखी स्थळे यावर्षी येऊ शकतात, त्यामुळे जोर लावून स्थळे बघा. यावर्षी सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. निदान तसं ग्रहमान तरी आहे. कौटुंबिक बाबतीत यावर्षी तुम्हाला जरा सावधगिरीने वागावे लागेल. ही एक तितकीच खरे आहे. खास करून वर्षाच्या सुरुवातीपासूनच मे महिन्यापर्यंत जे ग्रहण आहे ते ग्रहमान तुमच्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये जरा गैरसमज पसरवतात असे ग्रहमान आहे आणि म्हणूनच तसा गैरसमज होऊ नये यासाठी तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या कुटुंबातले सदस्य एकमेकांवर उगाच संशय घेणं किंवा एकमेकांच्या बाबतीत गैरसमज करून घेणं या गोष्टी घडू शकतात. तिथे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. थोडी काळजी घेतली तरी या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांशी मोकळा संवाद साधावा हा त्यावर उपाय आहे. तुमची कुठलीही समस्या असू द्या किंवा कुटुंबातल्या इतरांशी कुठल्याही समस्या असू द्या, मोकळेपणाने एकमेकांशी बोला आणि आपल्या समस्या मांडा. एकमेकांना मदत करा, त्यामुळे कुठलाही प्रकारचा गैरसमज होणार नाही. आता आपण बोलूया आरोग्याच्या बाबतीत. 12 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात तुमच्या आरोग्याच्या जरा छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला जाणवू लागतील. त्याबाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. थोडं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. खास करून हाडांच्या समस्या किंवा घशाशी संबंधित त्रास ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. 15 जानेवारीला मकर संक्रांतीनंतर जे तरुण तरुणी जे प्रेमात आहेत त्यांच्या प्रेमाला यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवनसुद्धा आनंदी राहील. यावर्षी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च, मे, जून आणि डिसेंबर 2025 हे महिने तुमच्यासाठी चांगले असतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. त्याचबरोबर 24 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ मानला जाईल. आता बघूया की कुंभ राशींच्या लोकांनी कुठले ज्योतिषशास्त्र उपाय करायला हवेत. त्यांच्या आयुष्यात श्रेणीची 7.5 चालू आहे आणि त्या 7.5वर कुठले उपाय करायला हवे याबद्दल आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7.5मध्ये आपल्या कर्माची फळे आपल्याला मिळत असतात. म्हणूनच कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. यासाठी याच काळामध्ये तुम्ही हनुमान चालीसा म्हणू शकता किंवा मारुती स्तोत्र म्हणू शकता. या दोन्हीपैकी कुठलाही एक स्तोत्र दररोज म्हणा. त्याचबरोबर दर शनिवारी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. शनी महाराजांच्या मंदिराचा जाऊन दर्शन घ्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना दान धर्माला सुद्धा महत्त्व द्या. दर शनिवारी गोरगरिबांना कपडे वाटप करा किंवा तुमच्या कुवतीनुसार ज्या गोष्टी तुम्हाला जपतील अशा गोष्टींचा दानधर्म नक्की करा. महिन्यातून एकदा केला तरी सुद्धा चालेल. पिंपळाच्या झाडाला पाणी देण्यास सुद्धा शनीची 7.5मध्ये शुभ मानले जाते. आज एक गोष्ट केली, उद्या दुसरी गोष्ट केली असं करण्यापेक्षा कुठलाही एक उपाय निवडा आणि न चुकता श्रद्धेनं भक्तिभावाने तो उपाय करा. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या. आईवडिलांना त्रास देणारे, आईवडिलांचा अपमान करणारे शनी महाराज त्यांना कधीच क्षमा करत नाहीत. तुमच्या घरात जे ज्येष्ठ व्यक्ती असतील, तुमच्या आई असतील, वडील असतील, आजोबा, काका, काकू जे कोणी आहे त्यांची सेवा करा. 7.5चा त्रास तुमचा नक्कीच कमी होईल. अनुभव घेऊन मला सांगा. 7.5 जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला तर त्यांचे फटके बसतात. शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर समाजातील गोरगरीब, अपंग, वृद्ध या व्यक्तींची सेवा करणे किंवा या व्यक्तींसाठी दानधर्म करणे लाभदायक ठरते. तरी आपण सर्वांना ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.